नमस्कार, मी केतकी माटेगावकर आणि आत्तापर्यंत तुम्ही मला ज्या लुक्समध्ये पाहिलं ती केतकी होती पंजाबी ड्रेसेस घालणारी, चुडीदार घालणारी किंवा जशी मी आहे तशी. मी खूप ट्रेडिशनल आहे. आता फुंतरूनंतर मला आवड पण डेव्हलप झाली आहे माझी आणि आता असं मला वाटायला लागलं की आपण थोडं जरा फॅशनेबल राहायला पाहिजे. सो मी आत्ता जरा थोडंसं ब्राउज करत होते. काही फॅशन ब्रँड्स मी बघत होते आणि मला बघायचं होतं, मला टेस्ट करायचं होतं की माझा फॅशन सेन्स कितपत मला आला आहे किंवा वाढला आहे. सो बघूया. ओके, सो हा आहे LBD, दॅट इज लिटल ब्लॅक ड्रेस. आणि हा कुठेही पार्टीला जाताना, कुठेही आपण रात्री कुठेही पबमध्ये वगैरे जाताना जर घातला तर तितकं छान वाटतं आणि मस्त वाटतं. आणि ब्लॅक इज माय फेवरेट कलर. सो आता ते LBD केलेलं आहे, विच इज लिटल ब्लॅक ड्रेस. त्याच्यानंतर दिस इज स्वीट हार्ट नेकलाईन आणि बेसिकली इफ आय एम नॉट मिस्टेकन ब्लाउज टू टॉप हे असं एक रूपांतर त्याचं झालेलं आहे आणि एक छान स्टाईल याच्यातून डेव्हलप झालेली आहे आणि खूप डिसेंट लुक हा देतो. इंडियन स्टाईलला खूप म्हणजे आय थिंक मी कधी घातलेलं नाही आहे पण मला घालायला अगदीच आवडेल कारण हे कुठेतरी माझ्या आवडीच्या जवळ जाणार आहे. त्याच्यानंतर दिस इज अ क्रॉप टॉप. आणि क्रॉप टॉप मला का आवडतात कारण क्रॉप टॉप कशाही वर जातात. स्कर्टवर जातात, लाँग स्कर्ट, शॉर्ट स्कर्ट, त्याच्यानंतर जीन्सवर जातात. सो क्रॉप टॉप्स मला आवडतात घालायला. आणि मी मध्ये एक स्कर्ट टॉप एक रेड कलरचा मी घातला होता. त्याचा जो टॉप होता तो रेड कलरचा क्रॉप टॉपच होता आणि मला खूप जण सांगितलेलं क्रॉप टॉप चांगला दिसतो. सो आणि हा जो आहे आय थिंक ह्याला बोटनेक आहे आणि बोटनेक्स पण खूप छान दिसतात आणि तुमचे ब्युटी बोन्स जर दिसले तर त्यात अजूनच मजा येते. सो ओके, आपण आता पुढे जाऊया. आता काय डंगरीजबद्दल अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आपण हॉलिवूड सिरियल्समध्ये, टेलिव्हिजन शोजमध्ये खूपदा डंगरीज बघितलं. मला आठवतं स्मॉल वंडरमध्ये मी बघितली होती. त्याच्यानंतर फ्रेंड्स नावाचं एक सिरियल यायचं, त्याच्यामध्ये जोईची जी गर्लफ्रेंड आहे तिने घातली होती. पण आपल्या इथे फार ते नव्हतं. पण आय थिंक गोविंदा वॉज द फर्स्ट वन ज्यांनी ही स्टाईल बॉलिवूडमध्ये आणली आणि खूप मला तो फारच मला आठवतं की ते अनाडी नंबर 1मध्ये वगैरे त्यांनी त्या डंगरीज घातल्या, त्यानंतर इतका मस्त दिसला आणि त्यात त्याचा डान्स. सो एक डबल ट्रीट म्हणायला हरकत नाही आणि डंगरी त्याला सूट पण झाला असं म्हणायला हरकत नाही. सो मी कधी ट्राय केलेली नाही आहे पण मला आवडेल कधीतरी ट्राय करायला. आता काय आहे बरं, फॉर वेस्ट. ओके, हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि हे मला खूप आवडलं आहे कारण ह्याचे स्कार्फसुद्धा खूप फेमस असतात आणि आहेत, म्हणजे छान वाटतात. ते दिसायला पण खूप छान दिसतात आणि स्पेशली हे विंटरमध्ये घातलं तर दिसायलाही छान दिसतं. आपल्याला जरा छान ऊब पण मिळते, छान थंडीपासून आपल्याला जरा छान गरम गरम वाटतं. सो आणि हे दिसायला पण इतकं क्यूट दिसतं. म्हणजे मला आठवतं मी लहान होते आणि आईने माझ्यासाठी फरचं जॅकेट आणलं होतं असं आणि तेव्हा मला आई म्हणायची तू किती मिनी माऊसारखी दिसतेस. सो हे खूप छान आहे, म्हणजे मला आवडेल असं काहीतरी घालायला. आणि ह्याच्या अर्थात व्हाईट आहे, ब्लॅक आहे, वेगवेगळ्या कलर्स मला अर्थात ह्याच्यात ट्राय करायला आवडतील. पण व्हाईट इज माय फेवरेट वन. मला व्हाईट इज माय फेवरेट कलर. सो व्हाईट मला जास्ती आवडलं आहे. तर काय बरं, कफ्तान ड्रेस. कफ्तानबद्दल एक गंमत अशी आहे की बऱ्याचदा आपण जे काय घालत असतो ते दिसायला छान दिसत असतं पण कम्फर्टेबल नसतो आपण त्याच्यामध्ये. सारखं मग हे खूप टाईट आहे का, मग हे खूप शॉर्ट आहे का, खूप लॉंग आहे का, मग हे लोळत तर नाही आहे ना. पण असं काही नाही आहे, ते दिसायलाही छान दिसतं आणि खूप कम्फर्टेबल आहे. मस्त ढगळ आपण कुठेही बाहेर कुठेतरी ट्रिपला जाताना, आउटिंगला जाताना कफ्तान मस्त घालतो, दिसतंही छान. आणि बेसिकली ही एशियन फॅशन आहे
आणि मला खूप आवडतात कारण माझा बऱ्यापैकी असा चॉईस आहे आणि त्याची जी फ्रिल आहे ती इतकी क्यूट आणि त्यामुळे कुठल्याही मुलीनी कफ्तान जर घातली ती अशी नाजूक छान सुंदर गोड अशी दिसते. सो कफ्तान नक्कीच मला आवडेल घालायला. मी घातलं पण आहे म्हणजे अर्थात. सो ह्या सगळ्या 5-6 वेगवेगळ्या फॅशन स्टाईल्स आपण म्हणायला हरकत नाही, ह्या मी आता ट्राय केल्या आणि आय थिंक तुम्हाला असं वाटतं ना, म्हणजे ओके ना, म्हणजे मला कळतं आहे ना थोडंफार. हां, म्हणजे मला असं वाटतं आहे की मला थोडंसं आता कळायला लागलं आहे. सो ह्याच्या व्यतिरिक्त मला कोणी विचारलं की तुला काय आवडतं घालायला, मला ह्याच्या व्यतिरिक्त आवडतं ते म्हणजे अर्थात मी माणसाचा मूळ स्वभाव जात नाही म्हणतात ना, तसं आहे की मला जर कोणी विचारलं तुला काय प्रिफर करशील तर मी सांगेन पंजाबी ड्रेस मस्तपैकी छान. कारण मी लहानपणापासून तशी राहिले. पण आता मी ज्या फील्डमध्ये काम करते तिथे लोकांनासुद्धा जेव्हा मी लोकांसमोर जेव्हा जाते तेव्हा प्रत्येक वेळेस पंजाबी ड्रेसमध्ये किंवा असं म्हणायला हरकत नाही की प्राजू पंजाबी ड्रेसमध्ये छान दिसत होती, पण प्रत्येक वेळेस अनया मेकॅनिकल इंजिनियर जर आहे तर ती पंजाबी ड्रेस कसा घालेल. सो मला वेगळं काय काय ट्राय करायला लागतं आणि आय एम एन्जॉयिंग इट.